नाशिकच्या काठेगल्ली येथील हिंसाचार पूर्वनियोजितच असल्याचं समोर येतंय। तर नाशिक पोलिसांच्या तपासात हा धक्कादायक बाब ही उघडकीस आली आहे। हिंसाचारातील आरोपींच्या जामिनासाठी लागणाऱ्या पैशांसाठी हे अपहरण केलं होतं असं समोर येतंय। तर व्यापाऱ्यांचे अपहरण करत 15 लाखांची खंडणी घेतल्याचं निष्पन्न झालंय। जामिनाची जबाबदारी टिप्पर गँगचा म्होरक्या शाकीर पठाणने घेतली होती। 4 एप्रिलला काठेगल्ली येथून व्यापारी निखिल दर्यानी याचे अपहरण शाकीर पठाणने केलेलं। अपहरण हिंसाचाराचा एक भाग। तब्बल 12 दिवस अगोदरच जामिनासाठीच्या पैशाची सोय। तर शाकीर पठाणाकडून याचं कारण उघडकीस आलंय। आपले प्रतिनिधी महेश महाले जोडले गेले आहेत। महेश, काय अधिकची माहिती? खरं तर नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील जी दंगल उधळलेली होती ती पूर्वनियोजित असल्याचं आता पोलीस तपासात अधोरेखित झालेलं आहे। या दंगलीमध्ये राजकीय कनेक्शन सोबत आता गुन्हेगारांचं कनेक्शन देखील समोर आलेलं आहे। 4 एप्रिलच्या दरम्यान शहरातील कार डेकोर व्यावसायिक आहे निखिल दर्यानी यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं। तब्बल 1 कोटीची खंडणी अपहरणकर्त्यांनी मागितलेली होती, मात्र त्यातून 15 लाख रुपयाचे पैसे त्यांनी उकळलेले होते। मात्र हे पैसे जे आहे ते या ज्या पूर्वनियोजित दंगलीसाठी जे आहे त्यांच्यासाठी वापरण्यात आलेले, कारण या पैशामधूनच जे दंगलीमध्ये लोक अडकतील त्यांच्या जामिनाची सोय होईल या हिशोबानेच ही रक्कम उकळल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। त्यामुळे एकूणच ही जी दंगल होती नाशिकच्या काठेगल्ली परिसरात जो अनधिकृत दर्गा होता तो उधळण्याच्या अगोदर जी दंगल घडण्यात आलेली होती ती पूर्वनियोजित असल्याचं आता पोलीस तपासात अधोरेखित झालेलं आहे। आता यामध्ये खरं तर राजकीय कनेक्शन सोबत आता गुन्हेगारांचं कनेक्शन देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे आता पोलिसांच्या रडारवर आणखी कोण कोण गुन्हेगार येतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।